हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूस डायरीज या चॅनलवर। तर मी सकाळी उठली आहे आणि डीकेसाठी टिफिन बनवला, आंघोळ केली आणि नंतर मी देवपूजा करून माझं काम स्टार्ट केलं। मला सुट्टी नव्हती, पण मी आज घरून काम करत होते, वर्क फ्रॉम होम होतं। मग मी घरून माझं काम स्टार्ट केलं। मी काम करता करता आज नाश्ता केला। नाश्त्यामध्ये मी खाल्लेला ड्रायफ्रूटचा लाडू, कारण की मला काही जास्त भूक नव्हती, म्हणून मी फक्त ड्रायफ्रूटचा लाडू खाऊन बास केला। तर मी माझ्या झाडांना आज पाणी पण घातलं, कारण पाऊस पडत नाहीये, तर सगळी झाडं सुकून गेली होती, त्यामुळे पाणी घातलं झाडांना। आणि आज मी लंचमध्ये खाल्लेलं पालकची भाजी आणि भात। व्हिडिओ नाही काढला, बट मी सांगते तुम्हाला, मी आज तेच खाल्लेलं। नंतर मी माझ्या गॅलरीतला व्ह्यू दाखवला तुम्हाला। कसा वाटतो गॅलरीतला व्ह्यू नक्की सांगा। मग इव्हिनिंगला डीके आल्यावर आम्ही दोघांनी गॅलरीमध्ये बसून नाश्ता केला। तर नाश्त्यामध्ये आम्ही खाल्लेलं डाळिंब। तर डाळिंब सोलायचं काम माझ्याकडे दिलेलं डीकेने, आणि डीके स्वतः व्हिडिओ काढण्यात व्यस्त होता। नंतर मी सगळे डाळिंब सोडून झाल्यावर आम्ही डाळिंब खाल्लं, डीकेने पण डाळिंब खाल्लं, फुकटमध्ये भेटलेलं त्याला सोलून, तर आवडीने खाल्लं त्याने। नंतर मी पण माझं डाळिंब खाल्लं। डाळिंब खाऊन झाल्यावर मी थोडासा वर्कआउट केला। नंतर मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले। मग मी घेऊन आले खाली जाऊन दुकानातून अंडे आणि दूध। दूध उद्यासाठी आणलंय नाश्त्यासाठी, आणि अंडी आता संध्याकाळी खाण्यासाठी घेऊन आलेले। तर मी पूर्ण जिना उतरून खाली गेलेले 8व्या फ्लोअर पर्यंत, तर मला खूप दम लागलेला, तोंड पाहून कळलं असेल तुम्हाला। नंतर मी चालू केला अंड्याची पोळी बनवायला। तर मी सगळं रेडी करून घेतलेलं, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर। नंतर मी स्टार्ट केलं अंड्याची पोळी बनवायला। व्हिडिओमध्ये पाहतायच तुम्ही। अंड्याची पोळी एकदम मस्त झाली होती डीकेने, आणि मी नंतर जेवण केलं। जर मला सांगा, जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल ना, मी काय स्वयंपाक बनवते त्याची, तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर मी रेसिपीचे व्हिडिओ पण शूट करेन। आता मी नाही करत आहे। तर मग माझं हे जेवणाचं ताट होतं, मी एकच अंड्याची पोळी आणि राईस खाल्लेला। तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत गुड बाय। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।